सोपं नसतं प्रेम करणं. जेव्हा अर्ध्या रात्रीला रडायला येतं ना, तेव्हा समजतं प्रेम काय असतं. जीव लावून खरं प्रेम करून पण त्रास झाला ना, मग समजतं प्रेम काय असतं. लांब राहून फक्त एका मेसेजवर नातं असतं आणि ते सुद्धा बंद झाल्यावर समजतं प्रेम काय असतं. बोलणं बंद झाल्यावर आठवण येऊन रडायला येतं ना, मग समजतं प्रेम काय असतं. सोपं नसतं प्रेम करणं. ऐक ना, काय झालंय काय नक्की आपल्यात? खरंच मला काहीच कळत नाही आहे. दिवसभराच्या 24 तासातून कमीत कमी 14 तास तरी आपण बोलायचो. मग हे अचानक बिझी कुठून आलं? खरंच कळत नाही आहे. मग असे असेल तर नात्याच्या सुरुवातीला एवढा वेळ कुठून मिळत होता? काही चुकलंय काय माझं? कुठं कमी पडलो का मी? कुठल्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहे का मी? की अजून काही आहे? समोरून स्पष्ट कारण सांगितल्याशिवाय मला कसं कळणार त्रास काय होतोय? अगदी जीव घेणार. कुणी दुसरं आवडू लागलं आहे का? नाही नाही, खरंच आज सांगून मोकळं हो. कुणी आवडते का? आणि कुणी आवडत असेल तर सांगून टाक. मला ना कुणाच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून राहायचंच नाही आहे. त्यामुळं आता या इग्नोरचा खूप त्रास होतोय. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहील. पण कुणा तिसऱ्या व्यक्तीमुळे तू मला वेळ देत नसशील तर ते कधीच माफ करू शकत नाही. मी याआधीही म्हटलं होतं, सर्व काही सहन करेन पण विश्वासघात नाही. काय असतं, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं किंवा व्यक्तीमधून बाहेर पडणं ते मूव्ह ऑन म्हणतात. ते म्हणतात ते हेच ना. आठवणी कधीच पुसता येत नाहीत. त्या कायम सोबत असतात. माणसं बदलतात, सोडून जातात आणि पाठी उरतात त्या फक्त आठवणी. एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं म्हणजे पूर्णपणे त्या व्यक्तीला विसरणं नव्हे. त्याच्या सवयी, त्याचा वेळ आपण आपल्या आयुष्यातून वजा करत असतो. एक अंतर ठेवतो जे वेळेनुसार वाढत जातं. ती जागा, ती वस्तू, तो एखादा पदार्थ, तो क्षण सगळ्यापासून दूर होतो. या सगळ्या गोष्टी दिसल्या तरी त्या जखम नव्याने उमळून काढतात. ती व्यक्ती निघून गेली तरी माणूस त्याच्या आठवणीत रमत असतो. त्या आठवणी त्या व्यक्तीचं अस्तित्व जपून ठेवतात. त्रासही तेवढाच देतात, कारण त्या फक्त जगता येतात, नव्याने अनुभवता येत नाहीत. मूव्ह ऑन म्हणजे त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात नसणं मान्य करणं, समजून घेणं, स्वतःच्या मनाला समजून सांगणं आणि पुढच्या वाटचालीकडे निघून जाणं.